मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावित केलेले 300 कोटी वृक्ष लागवड मिशन हे केवळ एक पर्यावरणीय अभियान नाही, तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठीची दीर्घकालीन गुंतवणूक आहे. या हरित संकल्पातून पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी सामना आणि ग्रामीण रोजगार निर्मिती यांची सांगड घालणारी मुख्यमंत्र्यांची दूरदृष्टी दिसून येते. महाराष्ट्रातील वनक्षेत्र 33% नेण्याचं उद्दिष्ट आजवर कागदावरच अधिक दिसत होते. फडणवीस यांनी मात्र हा कार्यक्रम मिशन मोडमध्ये राबवण्याचा निर्णय घेऊन राजकीय इच्छाशक्तीचा ठाम संदेश दिला आहे. 2026 ते 2031 या कालावधीत 300 कोटी वृक्ष लागवड ही आकडेवारी मोठी वाटू शकते, मात्र हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर तितकीच गरजेची आहे. या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे स्टार्टअप्स, स्वयंसेवी संस्था आणि तज्ज्ञांचा सहभाग. पारंपरिक सरकारी योजनांच्या चौकटीबाहेर जाऊन नवकल्पनांना संधी देण्याची ही भूमिका स्वागतार्ह आहे. वृक्ष लागवड, संगोपन, जैवविविधता व्यवस्थापन आणि कार्बन क्रेडिट सारख्या क्षेत्रांतून ग्रामीण आणि तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव म्हणजे या मोहिमेला संस्थात्मक बळ देण्याचा प्रयत्न आहे. अनेक विभाग, संस्था आणि उपक्रम यांचा समन्वय साधल्याशिवाय अशी मोहीम यशस्वी होऊ शकत नाही, याची जाणीव या निर्णयातून दिसते. थोडक्यात देवेंद्र फडणवीस यांचा हा उपक्रम वृक्ष लागवड एवढ्यावर न थांबता महाराष्ट्राला पर्यावरणपूरक, रोजगारक्षम आणि हवामान सजग राज्य बनवण्याचा आराखडा आहे. राजकीय घोषणांपलीकडे जाऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली तर हा निर्णय इतिहासात हरित वळण देणारा ठरू शकतो.